मुंबईची ही शेवटची सभा आहे प्रचाराची, कारण उद्या संध्याकाळपासून प्रचार बंद होणार आहे। आणि ही सभा तानाशाहीला संपवण्यासाठी आहे। ही सभा लोकशाही जिवंत ठेवण्यासाठी, या देशातील संविधानाचं रक्षण करण्यासाठी ही सभा आहे असं मी मानतो। आणि यातून जो संदेश जाईल, या 13 जागा लोकसभेच्या आजच्या 5व्या टप्प्यामध्ये आहे, या 13ही जागेवर काँग्रेस आणि इंडिया आघाडीला भरभरून यश मिळेल। कारण आम्ही अख्खा महाराष्ट्रामध्ये सगळं वातावरण जे आहे ते बदललेलं आहे, नव्हे तर देशातच वातावरण बदललेलं आता आम्हाला सगळं दिसत आहे। त्यामुळे लोक आता मोदीजींच्या आणि भाजपच्या सभाला वैतागलेत, कंटाळा आला आहे। काही लोक असं म्हणतात की आता केळच आला आहे, नको तेच ते भाषण आणि त्याच्या पलीकडं काही नाही। त्यामुळे ते काय ऐकायला जायचं। आता लोकांना पंतप्रधानांच्या भाषणाची आवड राहिली नाही आणि तो उत्साही राहिला नाही। त्यामुळे लोकांच्या मनात आता नवा पर्याय म्हणून इंडिया आघाडी हाच त्यांना दिसतो आहे। आणि आम्ही 100% या देशातील सत्ता हाती घेणार आणि 4 तारखेला जूनला देशामध्ये परिवर्तन होणार। संरक्षणाचं म्हटलं देखील या ठिकाणी उपस्थित असणार आहेत। आज अरविंद केजरीवाल स्वतः उपस्थित असणार आहेत, कसं बघताय? आणि या ठिकाणी ईडीच्या सुटकेनंतर ते प्रथमतः मुंबईमध्ये येऊन सभेमध्ये संबोधित करणार। आज सर्वोच्च न्यायालयाने सुद्धा एक टिप्पणी केलेली आहे की विशेष कोर्टामध्ये एखादा न्यायप्रविष्ट मामला असेल तर त्यामध्ये ईडीला कारवाई करता येणार नाही, अशा प्रकारचा एक सर्वोच्च न्यायालयाचं मत आहे, त्यांनी ते दर्शविलं आहे। आणि राहिला हे पॉलिटिकल कारवाई आहे, हे सिद्धच झालं आहे। त्यांच्यावर कुठलाही पुरावा नसताना निवडणुकीच्या तोंडावर त्यांना अडवून राजकीय फायदा उपटण्यासाठी केलेला तो एक केविलवाना प्रयत्न होता, असंच आम्ही त्याच्याकडे बघतो। काल देवेंद्र फडणवीस असं म्हणाले की 4 टप्प्यांमध्येच आम्ही महाविकास आघाडीचा सुपडा साफ केलेला आहे। सुपडा साफ 4 तारखेला दिसेल, कोणाचा सुपडा साफ झाला आहे आणि कोणाचं राजकीय विजनवासात कोणाला जावं लागणार आहे आणि कोणाच्या नशिबी आता वनवास येणार आहे ते 4 तारखेला कळेल। लोकांनी ठरवलं आहे आणि विदर्भापासून तर मुंबईपर्यंत एकच लोकांचं मत की इंडिया आघाडीला जिंकून द्यायचं आणि मोदी सरकारचं, भारतीय जनता पक्षाच्या जुमलेबाज सरकारला महाराष्ट्राच्या भूमीमध्ये गाडायचं, हा निर्धारच लोकांनी केला आहे। त्यामुळे सुपडा साफ 4 तारखेचा निकाल आल्यावर जे आता हे अभद्र जे लोक एकत्र येऊन सत्तेसाठी पक्ष फोडून, घर फोडून, माणसं पळवून जे काही केलेलं आहे त्याला सडेतोड उत्तर महाराष्ट्रातील जनता देणार, या त्यांनी निर्धारच केलेला आहे। मोदींना हरवण्यासाठी फतवे काढले जात असल्याचा फडणवीस आरोप करतायत। दिसले नव्हते, अजित पवार हे दिसले नव्हते महायुतीच्या रॅलीमध्ये देखील आणि मोदी आलेले तेव्हा देखील, कारण तर नाराजी कुठेतरी पाहायला मिळते आणि दुसरीकडून छगन भुजबळांचा देखील नाराजीचा सूर पाहायला मिळतोय। कसं बघता या संपूर्णपणे? असं आहे, हा सगळा बदलत्या वातावरणाचा परिणाम आहे आणि वातावरण बदलत गेलं की म्हणजे त्या पद्धतीनं माणसंसुद्धा बदलतात। भुजबळांचं स्टेटमेंट असेल किंवा उद्या अजितदादांच्याकडून काय असं स्टेटमेंट आलं की सहानुभूती आहे उद्धवजींना आणि शरद पवार साहेबांना, तर भविष्यात आम्हाला सॉफ्ट कॉर्नर ठेवून सांभाळून पण घ्या अशी सूचकता कदाचित त्यांच्या या बोलण्यातून दिसते आहे। पण मी या पलीकडे जाऊन सांगेल की फतवे बितवे जे सांगितलं, फतवे तर आता भाजपानेच 10 वर्ष काढलेत। त्यांचे फतवे एवढे डेंजर होते की समाजातील धर्माधर्मामध्ये युद्ध पेटावं अशा पद्धतीचे फतवे होते। अजूनही ते पंतप्रधानजी त्याच भाषेत बोलत आहेत। त्यांनी सांगितलं की मी हिंदू मुस्लिम ज्या दिवशी करेल त्या दिवशी माझ्या सार्वजनिक जीवनाला अर्थ राहणार नाही, पण मात्र रोज त्यांचं स्टेटमेंट हिंदू मुस्लिमावरच चाललेलं आहे। यावरून फतवे कुणाचे निघत आहेत त्याला अर्थ नाही। हे केवळ मतांचा किंवा पराजय दिसत आहे,
यामुळं अशा पद्धतीनं आपले स्टेटमेंट करायचेत आणि मतदारांना थोडा कन्फ्यूज करायचा हा तेवढाच उद्देश आहे. सुनील तटकरेंनी शरद पवार आणि जयंत पाटलांची भेट घेतल्याचा दाखवा अनिल देशमुख करतात. आपण कशा पद्धतीने बघता यावर? पर्याय नाही. आता तो त्यांचा प्रश्न आहे. त्यांनी हे सगळे पडतील असा आहे. बिळात पाणी घुसला की उंदरं बाहेर पळून जातात आणि नवं शोधतात. तर त्यांना आता त्या बिळामध्ये घड्याळाचं जे पक्ष फोडून घड्याळ घेतलं आहे त्या बिळात पाणी शिरणं सुरू झालं आहे. ते पाणी इतकं शिरलं आहे की उंदरं आता लवायला लागली. हा त्याचा परिणाम आहे. सिंचन घोटाळ्यासंदर्भात जे आरोप केले होते ते चुकीचे नव्हते असं देवेंद्र फडणवीस म्हणतात आणि चार्जशीटमध्ये त्यांचा थेट संबंध नव्हता म्हणून त्यांना क्लीन चिट मिळाली असं देखील म्हणतात फडणवीस. आता मग हे गाळाभर पुरावे आणि बदनामी कशाला केली? त्याचा अभ्यास करूनच करायला पाहिजे होती. त्यामुळं सोडा यावर काय. आता पंतप्रधान 3 दिवसापूर्वी बोलतात की राष्ट्रवादी का नेता और राष्ट्रवादी भ्रष्टाचारी है, 70,000 करोड़ का सिंचन घोटाला किया है. हे कशाच्या आधारावर बोलले? लोकांची बदनामी करायचा अधिकार यांना आहे का? मग ते जर बोलले तर मग त्यांना परत पुरावा होता तर म्हणूनच बोलले ना. आणि मग त्यांना परत आपल्याबरोबर का घेऊन उपमुख्यमंत्रीपद दिलं? याचाच अर्थ असा आहे की भाजपा भ्रष्टाचाराचा आरोप करते, ब्लॅकमेल करते, सोबत घेतो आणि भ्रष्टाचारातील हिस्सा अर्धा स्वतः भाजपा वसूल करतो. भाजप सत्तेत आल्यानंतर संविधान बदलणार असा आरोप काँग्रेसच्या वतीने केला जातो. अमित शहाने त्याला उत्तर दिले 10 वर्ष आम्ही सत्तेत आहोत पण बहुमताचा कधी असा आम्ही दुरुपयोग केला नाही. दुरुपयोग पूर्णतः केलाय ना. पूर्णतः दुरुपयोग झाला आहे. 10 वर्ष सत्तेमध्ये तुम्ही ज्या वेळेस पुतीनच्या मार्गावर चालता, विरोधकांना जेलात टाकता, विरोधकांचे खाते गोठवता, 400 आमदार सत्तेमध्ये आल्यानंतर फोडताय, तुमचे 4-4 खासदार घटना बदलवण्याच्या घोषणा करतात, जाहीररित्या करतात. याचा अर्थ काय? त्यांना केवळ संविधानाचं वरचं पान, बाबासाहेबांचा फोटो आणि संविधान देतानाचा फोटो आणि मागचा फोटो, हे 2च पानं शिल्लक ठेवून आतले सर्व पानं मनुस्मृतीने भरायचे आहेत. हे आता लपून राहिलेलं नाही. आणि म्हणूनच लोकशाही संपवण्यासाठी संविधान संपवणं हा त्यांनी सुरुवात केली. त्यांच्या मनात जे होतं, पोटात होतं, ते ओठात काही लोकांच्या आलेलं आहे. त्याला आता सारवासारव कितीही केली तरी लोकांना पटलेलं आहे की यांना पुन्हा जर आपण सत्तेत आणलं तर हे या देशाची घटना बदलतील आणि या देशाची लोकशाही संपवतील. आपकी बार 400 पार हे फक्त राजकीय स्थैर्यासाठी आहे. काँग्रेसनं इंदिरा गांधीच्या काळात मात्र बहुमताचा अनादर केल्याचा आरोप सुद्धा अमित शहा. हे बघा, ती घोषित होती, ही अघोषित आहे त्यावेळच्या परिस्थितीनुसार. हे तर अघोषित आणीबाणी आहे. त्यांच्या विरुद्ध बोलला की टाक झाला. त्यांच्या म्हणजे त्यांना त्यांच्या चुका काढल्या की त्यांना नोटीस पाठवा, त्यांना त्रास द्या, त्यांच्यावर केसेस टाका. हे काय चाललं आहे? हे तर तेच चाललं आहे. आज किती लोकांना टाकलेलं आहे? प्रमुख नेते देशातील जवळपास 180 नेत्यावर आत्तापर्यंत त्यांनी कारवाई केलेली आहे. याचा अर्थ काय की तुम्ही कुठली लोकशाही ठेवलेली आहे? त्यांना उचलायचं, पुरावे नसताना आतमध्ये टाकायचं, जला सडवत ठेवायचं आणि नंतर त्यांना क्लीन चिट दिली जाते. म्हणजेच तुम्ही त्यांना त्या नेत्यांना आणि त्या पक्षाला एकूणच लोकशाहीच्या मूल्य जोपासून तुम्ही काम थोडी करताय. हे दिसतंय. छगन भुजबळ नाराज कुठेतरी होते. गिरीश महाजन आता त्यांची समजूत काढायला त्यांच्या नाशिकच्या घरी गेले. नाही, गिरीश महाजनांचं कामच आहे. त्यांच्याकडे दूध, दही, लोणी खूप आहे आणि ज्यांना जिथे गरज पडली ते लोणीची कटोरी घेतात आणि लोणी घेऊन पोचतात दरवाजात. आणि जेवढी लोणी लावता येईल तेवढी लोणी त्यांना लावायचं आणि त्यांची नाराजी दूर करायचं, एवढंच काम आहे. लोणीनी भरलेलं मडकं त्यांच्याकडे आहे. आता ते लोणी कुठे लावतात हे मी बोलणार नाही. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.